नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये रागिनी तिचा चोर जो ठरलेला असतो संतोष त्याला आतमध्ये घेते आणि नंतर ती त्याला लॉकरच्या जो काही माल आहे ते चोरण्यामध्ये मदत करत असते आणि ती बाकीकडे लक्ष ठेवून असते की आजूबाजूला कोणी आहे की नाही. त्याच वेळेला आता चोर त्याच्या त्या साह्याने जी त्याच्याकडे पिन असते त्या साह्याने तिजोरी उघडतो आणि नंतर तिजोरी उघडल्यानंतर ते सगळं रागिनी आता बघत असते आणि शिवाय तो सगळा माल जो आहे तो सगळा माल आता तुझ्या पिशवीत भर असं ती त्याला सांगत असते. आणि चोर त्याच्या कपाटातला सगळं काही ऐवज जो असतो शिवाय पैसे असतात ते सगळं काही तो त्याच्या बॅगेमध्ये भरून घेत असतो आणि नंतर मॅडम डन असं तो तिला खुणावतो आणि मग ती त्याला वरती आकाशच्या रूमकडे घ्यायला निघते आणि हळूहळू ये असं त्याला खुणावत असते. आणि आकाशच्या रूममध्ये आल्यानंतर ती म्हणते की बघ, या त्यांच्या कपाटामध्ये पिशवी असेल त्या पिशवीमध्येच ते दुपटं आहे, ते देखील तुला चोरायचं आहे. असं म्हणून आता ती त्याला आकाशच्या रूममध्ये जायला सांगते आणि तो हळूच आता त्याच पिनच्या साह्याने आकाशचा दरवाजा देखील उघडतो आणि हळूच आतमध्ये शिरतो. आकाश आणि भूमी गाढ झोपेमध्ये असतानाच तो आतमध्ये शिरतो आणि आजूबाजूला बघायला लागतो. त्यावेळेला आकाशभूमी हे एकदम गाढ झोपेत आहेत ना याची पूर्ण शाश्वती तो घेतो आणि नंतर पुढे पुढे तो चालत येतो आणि येत असताना भूमी अचानक एका कुशीला वळते. त्यावेळेला तो घाबरतो आणि पुन्हा एकदा खाली बेडच्या इथे लपतो आणि नंतर भूमी जेव्हा पुन्हा झोपी जाते तेव्हा तो भूमीचं हळूच जाऊन कपाट उघडतो आणि कपाटामध्ये ज्याप्रमाणे रागिनीने पिंक कलरची पिशवी घ्यायला सांगितलेली होती ती पिंक कलरची पिशवी आता तो घेतो आणि ती पिशवी घेतल्यानंतर उघडून पाहतो तर त्या पिशवीमध्ये बाहेर आल्यानंतर काहीच नसतं. रागिनीच्या हातात ती पिशवी दिल्यावर ती बघते तर त्यात फक्त पर्सच असते. रागिनी म्हणते की हे काय, म्हणजे याच पिशवीमध्ये सकाळी तिने दाखवलं होतं की दुपटं होतं, मग याच्यात फक्त आता पर्सच कशी, ते दुपटं कुठे ठेवलं असेल हिने, कुठे गेलं कुठे दुपटं, असा विचार ती करायला लागते. नंतर तिच्या लक्षात येतं की ही भूमी पक्की शातीर आहे, पक्की चालाक आहे. तिला माहीत असेल की हे दुपटं कदाचित कोणीतरी घेईल किंवा चोरी करेल, म्हणूनच तिने त्या पिशवीतून ते दुपटं काढून ठेवलं. खरंच खूप मेंदू चालवते ही बाई. असं म्हणून आता काय उपयोग, म्हणून ती म्हणते की एक काम कर, पुन्हा एकदा कपाटामध्ये जा आणि पुन्हा एकदा कपाटात चेक कर, तिने दुपटं इथेच तिथे आजूबाजूला ठेवलं असेल ते सगळं चेक कर. असं म्हणून तो पुन्हा चेक करायला जातो, परंतु त्याला तिथे कपाटात काहीच दिसत नसतं. म्हणून तो भूमीचं कपाट, जे बाजूचं कपाट असतं ते ओपन करायला जातो. तेवढ्यातच आता त्या कपाटातून काहीतरी खाली पडतं आणि भूमीला कसला तरी आवाज येतो आणि तो आवाज झाल्यामुळे आता भूमी ही दचकते आणि पटकन ती उठून बसते आणि उठून बसल्यानंतर आता आजूबाजूला बघते तर तिथे एक माणूस दिसत असतो. तेव्हा भूमी आवाज देते, आकाश उठ उठ, रूममध्ये चोर शिरलाय, उठ उठ असं म्हणून ती उठायला सांगत असते आणि चोर चोर असं ओरडत असते. त्यावेळेला आता रागिनी घाबरते की आकाशचा आणि भूमीचा आवाज यायला लागला, म्हणून आता ती पटापट खाली स्वतःच्या रूमकडे निसटते आणि तो चोर आहे आकाशच्या रूममधून आता पळ काढायला लागतो. आकाश आणि भूमी यांना तो चोर अक्षरशः समोरून पळून जाताना दिसत असतो, म्हणून ते दोघंही घाबरतात. भूमी म्हणते, आकाश उठ लवकर, त्या चोराला पकडलं पाहिजे. असं म्हणून आता ते दोघंही त्या चोराचा पाठलाग करायला लागतात आणि पाठलाग करत असताना आकाश हा मागे 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 पळत असतो आणि पळत असताना आता चोर, थांब, काय करायला आलास तू इथे, कशाला आलास तू इथे, कोण आहेस तू, थांब, तुला मी आता सोडणारच नाही, असं म्हणून त्याला पकडायला जातो. भूमी म्हणते, आकाश पकड त्याला, सोडू नको, काय रे, कशाला शिरलास तू आमच्या घरामध्ये आणि का शिरलास, काय हेतू आहे तुझा, असं म्हणून दोघं त्याच्यावर ओरडत असतात. आकाश म्हणतो, थांब, तुला मी सोडणार नाही, तुला मी आता पोलिसांच्याच ताब्यात देतो, थांब. असं म्हणून आता आकाश हा त्याला धरण्याचा प्रयत्न करत असतो आणि आकाश, अथर्व लवकर या, अथर्व, आत्या, मानसी लवकर या, असं सगळेजण ओरडत असतात. आकाश हा त्याला धरून त्याला पूर्णपणे एक्सपोज करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु तो चोर काही हातात येत नसतो. मग आकाश म्हणतो की थांब थांब, परंतु तो त्याचा हात धरून अगदी गच्च पकडून ठेवलेला असतो आणि नंतर चोर हा जोरात आकाशच्या पोटात हात मारतो आणि पंच मारल्यानंतर त्याच्या पायावर जोरात पाय देतो आणि तेवढ्यातच आकाश हा त्याच्या गळ्यामधली ती बॅग काढून घेण्यास यशस्वी होतो, ज्याच्यामध्ये पैसे आणि तिजोरीतला माल असतो. मग तो चोर तिथून पळून जातो. तेवढ्यातच आकाश ओरडायला लागतो आणि अथर्व, मानसी धावत धावत येतात. काय झालं, काय झालं असं विचारतात. तेवढ्यातच आता अथर्व बाहेर जाऊन बघतो तर तोपर्यंत तो चोर पळून गेलेला असतो. आकाशला तो विचारतो की अरे काय झालं आहे नक्की, कोण होता तो. तेव्हा मग तो म्हणतो की चोर शिरला होता घरात. तेवढ्यात रागिनी येते आणि म्हणते की काय, अरे काय चाललं आहे काय हे सगळं. तेव्हा मग आता रागिनी मुद्दामच आळस देत देत ते सगळं बोलत असते. तेवढ्यातच आता इथे आजी म्हणते की आकाश, अरे चोर, कसा काय चोर शिरला आपल्या घरामध्ये. तेव्हा मग आकाश म्हणतो की बघ, ही बॅग घेऊन चालला होता तो, कसं बसं मी ही बॅग सावरली आणि त्याच्या गळ्यातून काढली.
तेव्हा मग अथर्व बघतो आणि म्हणतो की अरे, हे तर आपल्या तिजोरीतले पैसे आहेत आणि दागिने वगैरे याने घेऊन चालला होता. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो. आता रागिनी म्हणते की झालं, तेही शक्य होऊ शकलं नाही. नंतर मग आकाश म्हणतो की बघितलं, याचा अर्थ तो चोरी करण्यासाठी आपल्या घरात शिरला होता. मला वाटतंय की इथे तिजोरीतली चोरी करून झाली आणि म्हणून नंतर तो कपाटामध्ये चालला होता. आपल्या रूममध्ये शिरत होता तो. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, मला असं वाटतंय की तो ना फक्त चोरीच्या उद्देशाने घरात शिरला नव्हता. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, नेमकं काय म्हणायचं आहे तुला? तेव्हा ती म्हणते की आकाश, अरे त्याला फक्त चोरी करायची असती तर तो मालाची चोरी करून निघून गेला असता ना, पैशाची वगैरे. मग तो आपल्या रूममध्ये कसा काय शिरला? मला असं वाटतंय की कदाचित ना त्याला आपल्या रूममध्ये असं काहीतरी पाहिजे होतं, जे त्याला मिळत नव्हतं, म्हणून तो सगळं शोधत होता. आणि नशीब तिथे कसला तरी आवाज झाला आणि म्हणून मी उठले, म्हणून मला चोराय कळलं नाही, तर तो आता चोरी करून निघून गेला असता. त्यावेळेला रागिनी मनात म्हणते की झालं, या भूमीमुळे सगळं काही अशक्य होत चाललेलं आहे. ही भूमी आहे तोपर्यंत सगळे काही वाटच लागणार आहे. निदान पैसे तरी माझ्या हाती लागणार होते, ते दुपटं मरू दे, परंतु पैसे तरी माझ्या हाती लागणार होते, ते पण नाही आता. बस आता बोंबलत, असं म्हणून ती स्वतःच वैतागत असते. भूमी म्हणते की नाही, मनातल्या मनातच विचार करते की मला हे सगळं चोरी जी आहे ती साधी सोपी वाटत नाही आहे. याच्यामागे नक्कीच काहीतरी कटकारस्थान आहे असंच मला वाटतंय. तेव्हा मग आजी म्हणते की मग त्या चोरांनी बाकीच्या खोल्यांमध्ये चोरी केली असेल का? तेव्हा आता लगेच आकाश म्हणायला लागतो की अथर्व, एक काम कर, तुम्ही सगळेजण तुमच्या खोल्या चेक करा, त्या चोराने बाकीच्या खोल्यांमध्ये काही चोरलं आहे का वगैरे. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, मला असं वाटत नाही आहे की त्या चोराने कुठे बाकी काही चोरलं असेल म्हणून. तेव्हा आकाशला वाटतं की भूमी असं का बोलते. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, मला एकच वाटतंय, तो आपल्याच रूममध्ये शिरला, याचा अर्थ असाच की त्याला आपल्याच रूममधून काहीतरी चोरी करायची होती. मला असं वाटतंय की त्या दुपट्याचीच तो चोरी करायला आलेला असावा कदाचित. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, अगं हे तू कसं बोलू शकतेस, दुपट्याची चोरी करायला आलेला वगैरे? अगं जर दुपट्याची चोरी करायचीच असती तर त्याने दुपट्याची चोरी करायला आला असता ना. इथले पैसे वगैरे कसे काय घेतले आणि आज सकाळीच दुपटं आपल्याकडे आलं आहे, हे त्या चोराला लगेच कसं कळलं असणार? असं आकाश तिला बोलतो आणि तर्कवितर्क लावतो. तेव्हा मग आकाश म्हणतो की बरं चला, आपण जाऊया आतमध्ये बघूया. आता इथे भूमी विचार करत असते की मला तरी वाटत नाही आहे की हे सगळं साधं सोपं प्रकरण आहे. ही फक्त चोरी नाही आहे, या चोरीच्या मुळाशी आणखी काहीतरी आहे जे मला शोधून काढलं पाहिजे. मला असं वाटतंय की ही चोरी फक्त पैशासाठी नाही झालेली, तर त्या दुपट्या साठी देखील ही चोरी झालेली असावी असं मला वाटतंय. उद्या गायकवाड सरांना हे सगळं सांगते, असा भूमी विचार करत असतानाच दुसऱ्या दिवशी सकाळीच भूमी गायकवाड सरांना भेटायला आलेली असते. तेव्हा ते दुपटं ती त्यांच्याजवळ देते आणि गायकवाड सर म्हणतात की मला असं वाटतंय ना भूमी, की या दुपट्यामधून आपल्याला नक्कीच काहीतरी समजू शकेल. मी हे दुपट्याबद्दल चौकशी करण्यासाठी पाठवलेलं आहे, मग आपण बघूया नेमकं काय होतं ते. आणि मला तरी असंच वाटतंय की हे दुपटं ना त्या हॉस्पिटलमधलंच आहे. मग मला सांगा की ही दुपट्याची चोरी तुमच्याकडून कशाप्रकारे होत होती? तेव्हा भूमी म्हणते की सर, मला माहिती नाही, परंतु आमच्या घरात इतके दिवस चोरी झालेली नव्हती. काल अचानक आमच्या घरात चोरी झाली आणि मग जो चोर होता तो सगळे पैसे पळवून घेऊन जात होता. शिवाय आमच्या रूममध्येही तो काहीतरी शोधत होता. माझा माझा डोळा उघडला आणि त्यावेळेला मी त्याला पकडायला जाणार, परंतु तो निसटून गेला. नंतर मग या दुपट्याचं नेमकं काय, हे तुम्हाला कसं सापडलं, तुमच्या बॅगमध्ये कसं आलं? तेव्हा भूमी म्हणते की सर, अक्षय तृतीयेच्या दिवशी मी जेव्हा चाललेली होती तेव्हा एका मुलीचा मला धक्का लागला आणि मग ती मला सॉरी बोलली आणि सगळे काही जे काही होतं ते माझ्या पिशवीत तिने पुन्हा भरलं. तेव्हा मग सर म्हणतात की कदाचित हे दुपटं आहे ना ते तिथेच रस्त्यावर पडलेलं असेल, सगळ्या सामानाबरोबर तिने तुमच्या बॅगमध्ये उचलून टाकलं असेल. तेव्हा मग ती म्हणते की सर, हे नक्की योगायोग नाही आहेत, हे चमत्कार आहेत. आणि खरंच हा एक चमत्कारच घडला आहे, कारण देवीला माझी काही करून मदत करायचीच होती. ती मला काहीतरी संकेत देते की मला काहीतरी शोधायचं आहे आणि यावेळेला देवी माझ्याबरोबर आहे. आणि त्यावेळेला तिथून देवीची पालखीच चालली होती आणि हा सगळा प्रसंग माझ्या बाबतीत घडला. याचा अर्थ हे की देवी आई ही माझ्या बरोबर आहे. देवी आई, लवकरात लवकर त्या बाळाचे आई बाबा कोण आहेत हे शोधण्यासाठी मला मदत कर. अशीच कृपादृष्टी त्या क्षितिजावर कायम ठेव. तस तिथे तो हवालदार येतो आणि म्हणतो की सर, एक मोठी बातमी लागली आहे. त्या बोहारीने आम्हाला सांगितलं की हे जे दुपटं होतं ना, हे त्याच हॉस्पिटलमधलं होतं ज्या हॉस्पिटलमध्ये बाळ जन्माला आलं होतं आणि हेच त्या बोहाळणीने सांगितलं आहे. तेच दुपटं हरवलं होतं. हे ऐकल्यावर आता दोघांनाही आनंद होतो. मग गायकवाड सर म्हणतात की आपण बरोबर ट्रॅकने चाललेलो आहोत. आपलं जे काही ठरलं होतं ते अगदी योग्य आहे. म्हणजे हे जे काही दुपटं आहे ना, ते दुपटं हे त्याच बाळाचं असू शकतं, जे बाळ. मग आता भूमी म्हणते की म्हणजे सर, जे बाळ अमोलीकडे आहे त्या बाळासाठीच ते दुपटं असेल तर? आणि मग एक नक्की असू शकतं.
आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यावर या गोष्टीची लिंक लागू शकते. मग त्यावर लगेच गायकवाड सर म्हणतात की अहो, तुम्ही इतके पोलिसी विचार कसे काय करता? कसं काय तुम्हाला इतकं सगळं जमतंय? तेव्हा मग भूमी म्हणते की सर, परिस्थितीमुळे मला सगळं काही शिकायला मिळालेलं आहे. त्यावेळेला मग गायकवाड सर म्हणतात की अगदी बरोबर आहे तुमचं. तेव्हा भूमी म्हणते की मला असं वाटतं ना सर, की या सगळ्या गोष्टींच्या मागे ना नक्कीच काहीतरी आहे. आणि रागिनी आत्या पण मला त्याच वेळेला तिथे दिसल्या होत्या. आणि मला असं वाटतं की याच्या मागे यांचं काही तर नाही आहे ना, म्हणून मला जरा कन्फर्म करायचं होतं, बाकी काही नाही. त्यावेळेला मग लगेच गायकवाड म्हणतात की बरोबर आहे. ती रागिनीबाई काय करेल ना याचा नेम नाही. त्यांच्या डोक्यात काय काय चालतं हे त्यांना समजतं. म्हणूनच आपल्याला एकदा बघितलं पाहिजे आणि जर याच्यामागे त्या असतील तर मग ते आपल्याला समजेलच. तेव्हा भूमी म्हणते की सर, आपण आता हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आपल्याला चेक करता येईल की बाळाचे आईबाबा कोण आहेत ते. तेव्हा मग त्यांचं हॉस्पिटलला जायचं ठरतं. अमोली आता बाळाला घेऊन असते आणि तिला खूप वाईट वाटत असतं की बाळ अजूनही मलूल आहे, ते काहीच रिस्पॉन्ड करत नाही. याच्यामुळे तिला खूपच दुःख वाटत असतं. नंतर तिला आठवतं डॉक्टरांचं बोलणं. डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की हिला शिशुसूत्राचा उपयोग होत नाही, याचा अर्थ हिला बाळाच्या म्हणजेच हिला आईच्या अंगावरचं दूध द्यायला हवं आहे, त्याशिवाय ती बरी होणार नाही. तिच्या पोटात काहीच नाही आहे तिच्या पोटात, म्हणून ती अशी झाली आहे, अशक्त झाली आहे. हे सगळं बोलणं अमोलीला आठवतं आणि ती विचार करते की हे सगळं काय चाललं नेमकं? म्हणजे मलाही वाईट वाटतंय. इतकं सगळ्या मुलीच्या बाबतीत घडतंय. मी खूप चुकीचा विचार करते का? ती बिचारी बाळ ही डोळे बंद करून अशीच असते आणि हे सगळं पाहून आता अमोलीच्या काळजाला घर पडायला लागतं. ती विचार करते की मी चुकीचं केलं आहे का भूमीला इकडून घालवून देऊन? नाही, मला भूमीला बोलवलंच पाहिजे. माझ्यातला अहंकार माझ्यातल्या आईला मारतोय. नाही, आकाश जे बोलला ते बरोबर आहे. मी संवेदनशील नाही आहे, परंतु बाळाच्या बाबतीत मला असं वागायला नको. असा विचार करून ती भूमीला कॉल करायला जाणार. तेवढ्यातच नेहमीसारखी पौर्णिमा तडमडते आणि तिला कॉल करते. अमोली तिच्यावर चिडते आणि म्हणते की काय गं, तू माझ्याशी खोटं का बोललीस? तेव्हा ती म्हणते की कशाबद्दल काय बोलतेस तू? तेव्हा मग ती म्हणते की तू मला खोटं सांगितलंस ना की भूमीने डॉक्टरला मॅनेज केलं आहे म्हणून. असं काही नाही आहे. मी दुसरा डॉक्टर बोलवला तर त्या दुसऱ्या डॉक्टरनेही मला तेच सांगितलं जे त्या डॉक्टरने सांगितलं होतं. म्हणजे तू मला फसवतेस, तू मला भूमीच्या बाबतीत खोटं का सांगतेस आणि मला भडकवण्याचा प्रयत्न का बरं करतेस तू? तेव्हा पौर्णिमा म्हणते की अगं, असं काहीच नाही आहे. तुला काय वाटतं, तू चुकीचं बोलतेस. अगं, असं काहीच नाही आहे. भूमीने डॉक्टरला मॅनेज केलेलंच आहे अगं, तुला माहिती नाही आहे. तेव्हा मग ती म्हणते की नाही, तू अजिबात चुकीचं बोलतेस. तुला माहिती आहे माझ्या बाळाची काय हालत झाली आहे ती. बाळाला काही दूध वगैरे मिळालं नाही, त्याच्यामुळे तिची अवस्था आणखीन नाजूक होत चालली आहे. मी भूमीला देखील इकडून हकलवून लावलं, परंतु तुझ्यामुळे मी तिच्यावर भडकले, नाहीतर आज माझी बाळ व्यवस्थित असली असती. तेव्हा ती म्हणते की अगं, असं नाही आहे. तू त्या भूमीच्या साधेपणावर जाऊ नकोस. अगं, असं असतं तर ते भूमीने दुपटं कशाला मॅनेज केलं असतं? तेव्हा पौर्णिमा विचारते की आता हे दुपट्याचं काय आहे? तेव्हा ते म्हणते की अगं, ज्या बोहाणीने हॉस्पिटलमधून बाळाचं दुपटं दिलं होतं ना, आता त्या दुपट्याचाच ती छडा लावते. आणि मग त्या दुपट्याच्या साह्याने ती हे सिद्ध करणार आहे की जे बाळ आहे ते बाळ हे तुझं नाही आहे. त्या बाळाला खरे आईबाबा मिळवून देणार आणि मग स्वतः ते बाळ दत्तक घेणार. बघ तू, मी तुला सांगते ना, असं म्हणून ती आता तिला पुन्हा भडकवते. आणि अमोली विचार करते की नाही, आता या बाळाला मी माझ्यापासून लांब नाही होऊ देणार. आणि तिला खूप वाईट वाटायला लागतं. तर हा सगळा जो काही प्लॅनिंग असतो तो रागिनीचा असतो. आणि रागिनीनेच आता पौर्णिमाला अमोलीला भडकवण्यासाठी सांगितलेले असते आणि दोघींचा प्लॅनही यशस्वी झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे गायकवाड सर हे रिसेप्शनवर आलेले असतात आणि ते चौकशी करण्यासाठी येतात. तेव्हा चौकशीत ते विचारतात की हे दुपटं याच हॉस्पिटलचं आहे का ते बघा. तेव्हा मग रिसेप्शनवर चेक केलं जातं आणि ती म्हणते की हो राईट, हे दुपटं याच हॉस्पिटलमधलं आहे. मग तो सांगतो की बरं, मग मला तुम्ही जरा सांगा की हे जे दुपटं आहे ते कुठल्या बाळाला अलॉकेट केलं गेलं होतं, म्हणजे त्या बाळाचे आई वगैरे कोणी हे आपल्याला समजू शकेल का, असं तो विचारतो. त्यावेळेला मग ती म्हणते की सर, एक मिनिट बघू. हा जरा ना ओल्ड रेकॉर्ड आहे, त्याच्यामुळे मला बघावं लागेल. मग ती बघते आणि नंतर चेक केल्यानंतर गायकवाड सरांना दाखवते आणि म्हणते की सर, हे बघा, या बाळाच्या आईचं नाव आहे सोनाली राणे. हे ऐकल्यानंतर भूमी जराशी डगमगते. नंतर मग हॉस्पिटलमध्ये ते तिचे सगळे पर्सनल डिटेल्स बघतात आणि मग त्या नंबरवरती गायकवाड सर कॉल लावत असतात. ते म्हणतात एक मिनिट, मी फोन लावून बघतो. त्यावेळेला मग आता गायकवाड सर फोन लावतात आणि तो फोन नंबर बंद येत असतो. त्यामुळे आता गायकवाड सर म्हणतात की नाही, काहीच उपयोग नाही, हा फोन नंबर बंद लागत आहे. म्हणून आता ते पुढे चेक करत जातात. तेव्हा भूमी म्हणते की हा नंबर बंद आहे,
आपण सर इकडे पत्ता आहे ना, आपण एक काम करू शकतो, या पत्त्यावर जाऊन तर बघू शकतो ना, म्हणजे नक्की हे सगळं काय आहे, खरं आहे का, म्हणजेच त्यांचं बाळ हे आहे का, हे सगळं आपल्याला बघता येईल. तेव्हा गायकवाड सर म्हणतात की येस, अगदी करेक्ट आहे, हे बाळ कोणाचं आहे हे आपल्याला बघता येईल. आपण एक काम करूया, हा पत्ता घेऊया आणि त्या ठिकाणावर जाऊया. असं म्हणून आता गायकवाड सर म्हणतात की थँक्यू. आणि भूमी आणि गायकवाडचं हे त्या पत्त्यावर जायला निघतात आणि मग रिसेप्शनला थँक्यू असं बोलून दोघंही ते दुपटं तिथून घेऊन निघून निघालेले असतात. तेव्हा मग जो पत्ता असतो त्या पत्त्यापर्यंत, त्या बिल्डिंगपर्यंत आता गायकवाड सर आणि भूमी पोचलेले असतात. आणि मग गायकवाड सर म्हणतात की हे बघा, हेच घर आहे आणि बाहेर राणे असं नाव लिहिलं आहे. तेव्हा मग गायकवाड सर त्या दरवाजा वाजवतात आणि मग भूमी कोण बाहेर येत आहे याचीच वाट बघत असते. तेवढ्यातच एक बाई बाहेर येते आणि गायकवाड सर तिला म्हणतात की मला सांगा की तुम्ही मिसेस सोनाली राणे आहात ना? तेव्हा ती म्हणते की हो, मी सोनाली राणे, बोला ना काय झालं? त्यावेळेला गायकवाड सर म्हणतात की मला एक गोष्ट सांगा की तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये होतात तेच या बाळात हे जे दुपटं होतं तुम्ही तुमच्या बाळासाठी वापरलं होतं का? तेव्हा ती म्हणते की हो, कदाचित असेल. मग गायकवाड सर हे दुपटं दाखवतात आणि म्हणतात की बघा, हे दुपटं, या दुपट्यावरून तुम्हाला काही ओळखता येतं आहे का की हे तुमच्या बाळाचंच दुपटं असेल का? तेव्हा मग ती ते चेक करून म्हणते की हो सर, असेलही कदाचित, पण काय झालं आहे त्याचं दुपट्याबद्दल मला इतकं काही आठवत नाही आहे पण. तेव्हा मग गायकवाड सर म्हणतात की बरं ठीक आहे, मग मला तुम्ही एक गोष्ट सांगा की तुमचं बाळ जर हरवलं आहे तर तुम्ही त्याची कुठे पोलीस कंप्लेंट किंवा काही केली नाही आहे का? कशाबद्दल तुम्ही हे सगळं केलं? म्हणजे तुम्ही अशी शांत का बसलात की मुलगी म्हणून तुम्ही तिला असंच रस्त्यावर कुठे ठेवून आलायत? तेव्हा ती म्हणते की सर, अहो तुम्ही काय बोलताय? माझ्या मुलीचा जन्म झाला, परंतु बाळ माझ्याकडे आहे. माझं बाळ कुठेही चोरीला गेलेलं नाही. माझं बाळ माझ्याकडे सुखरूप आहे, असं ती बोलून दाखवते. त्यावेळेला गायकवाड सर म्हणतात की म्हणजे तुमचं बाळ तुमच्याकडे आहे? तेव्हा ती हो असं म्हणते. गायकवाड सर म्हणतात की बरं, जरा बाळाला प्लीज बाहेर आणाल का? तेव्हा मग ती म्हणते की हो हो, माझं बाळ आहे आमच्याकडे, एक मिनिट दाखवते, असं म्हणून ती आतमध्ये बाळाला आणण्यासाठी जाते. भूमी आता विचार करते की म्हणजे मला जे वाटत होतं ते चुकीचं ठरलं, हे बाळ यांचंही नाही आहे, नेमकं काय आहे? तेव्हा आता भूमी ही गायकवाड सरांना म्हणते की सर, मला असं वाटतंय की आपली इकडची फेरी ही वाया गेलेली दिसते. मग त्यावर गायकवाड सर गप्प बसलेले असतात. भूमीला मनातून असं वाटत असतं की हे बाळ माझंच आहे. त्यानंतर मग ती बाई बाहेर येते आणि ती बाई म्हणते की हे बघा सर, हे माझं आहे बाळ. तेव्हा मग ते बाळ पाहिल्यानंतर आता गायकवाड सर म्हणतात की म्हणजे हे सगळं काय आहे? हे बाळ तुमचं आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की ताई, खरंच हे तुमचं बाळ आहे तुमच्याकडे, म्हणजेच तुमचं बाळ हे कुठेही चोरीला गेलं नाही, तुमच्याकडे सुखरूप आहे. हे पाहून मला ताई खूप आनंद झाला खरंच. खरंच थँक्यू. असं म्हणून आता ती म्हणते की बरं, मला एक गोष्ट सांगाल का ताई, हे दुपटं तुम्ही आणखी कोणाला दिलं होतात का तिथे हॉस्पिटलमध्ये? तेव्हा ती नाही असं म्हणते. मग त्यावेळेला गायकवाड सर म्हणतात की ठीक आहे, थँक्यू, तुम्हाला त्रास दिल्याबद्दल क्षमा आहे. असं म्हणून आता गायकवाड सर हे तिला आतमध्ये जायला सांगतात आणि मग नंतर ती देखील ओके सर असं बोलून आतमध्ये निघून जाते. मग गायकवाड सर म्हणतात की नेमकं हे सगळं काय आहे? यामागचं सगळं रहस्य काय आहे तेच समजत नाही आहे. जर हे दुपटं यांच्या मुलाचं आहे आणि यांचं मूल यांच्याकडे आहे, मग हे बाळ जे दुपट्यात होतं ते नक्की कोणाचं आहे? काय हे सगळं? खरंच हे जेवढे केस आहे ना भूमी मॅडम, ही तेवढी गुंतागुंतीची होत चालली आहे. या केसमधला जो काही गुंता आहे ना तो वाढतच चाललेला आहे, असं आता इथे गायकवाड सर बोलून दाखवतात. भूमी म्हणते की पण सर, मला कळत नाही आहे, समजत नाही आहे की हे सगळं काय आहे, कशाबद्दल आहे? तेव्हा मग आता गायकवाड सर म्हणतात की एक मिनिट भूमी मॅडम, मला जरा कॉल येतो आहे. म्हणून ते आता कॉल घ्यायला जातात. तेवढ्यातच आता कॉल घेतल्यानंतर ते म्हणतात की हां बोला, काय झालं? तेव्हा ते ऐकल्यानंतर त्यांना धक्काच बसतो. काय सांगताय असं ते जोरात ओरडतात. त्यावेळेला मग भूमीला देखील ते ऐकून धक्का बसलेला असतो. ती देखील विचारते की गायकवाड सर, काय झालं? आणि ती त्यांच्याकडे बघतच राहिलेली असते. आता भूमीला देखील टेन्शन आलेलं असतं की आणखी पुढे काय घडलेलं आहे, कशा बाबतीत सर एवढे घाबरलेत, असं ती विचार करत असते. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की गायकवाड सर पुन्हा हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आणि ते रिसेप्शनवर विचारतात की बोला, नक्की तुम्ही काय बोलत होतात? आता मला खरं खरं सांगा. जर तुम्ही ती माहिती चुकीची दिलीत तर मग आता ही खरी माहिती सांगा की नक्की या बाळाचे खरे आईवडील कोण आहेत? आता हे ऐकल्यानंतर ती म्हणते की भूमी आकाश महाजन हे आहेत बाळाचे खरे आईवडील. हे ऐकल्यावर आता तिथे गायकवाड सर आणि भूमी या दोघांनाही अगदी जबरदस्त मोठा धक्का बसतो आणि भूमी अगदी आनंदाने वेडी झालेली असते. भूमी आता धावत धावत घरात येते आणि आकाश, आकाश लवकर बाहेर ये, सगळेजण लवकर बाहेर ये आजी, असं ती सगळ्यांना ओरडते. त्यावेळेला मग आकाश येतो आणि म्हणतो की भूमी, अगं काय झालं नेमकं? तू इतकी का ओरडतेस? शांत हो, काय झालंय ते सांग.
तेव्हा मग भूमी ही खूप खुशच असते. तिच्या तोंडातून शब्दच बाहेर फुटत नसतात. आकाश म्हणतो की भूमी बोल आता काय झालेलं आहे. त्यावेळेला ती म्हणते की आकाश, जी बातमी होती ती खरी आहे. म्हणजे मला जे मनाला वाटत होतं ना, ती गोष्टच खरी ठरलेली आहे. क्षितिजा आपलीच मुलगी आहे. हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांना जबरदस्त मोठा धक्का बसतो आणि मनूलाही खूप आनंद झालेला असतो. आता आजी आणि घरातल्या सगळ्यांना जे त्या बाळाबद्दल मनापासून वाटत होतं ते खरं ठरलं. कारण ते महाजनांचंच रक्त होतं आणि आकाशचीच मुलगी आहे. आता आकाशला हे ऐकल्यानंतर जबरदस्त मोठा धक्का बसलेला असतो. आकाश हा भूमीकडे पाहतच राहिलेला असतो. आता भूमी देखील खूप खुश असते. आकाश आणि भूमी यांना आनंद झालेला असतो. आपलं बाळ जिवंत आहे आणि क्षितिजा आपली मुलगी आहे हे ऐकल्यावर आकाशही खूप खुश झालेला असतो. आता नेमकं आकाश आणि भूमीला त्यांच्या बाळाचा खरा पत्ता लागल्यानंतर काय घडणार? आकाश आणि भूमी अमोलीकडून बाळाला घेणार का? हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.